लागले, भारी मोबाईल वापरायला लागले, भारी कपडे घालायला लागले, भारीतली दारू प्यायला लागली, म्हणजे माणसं दर्जेदार झाली असं म्हणायचंय तुम्हाला. ज्या दिवशी महाराष्ट्रातून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता खरीच सुशिक्षित होईल. त्याच्याला वृद्धाश्रम पाहिजे महाराष्ट्रात, वृद्धाश्रम नकोच आहे. आणि ज्या नालायकांना जास्त पगार आहे त्यांचेच आई बाप वृद्धाश्रमात आहेत. काही नालायकांनी देणग्या दिल्या, आमचा बाप सांभाळा. एक वाक्य सांगतो, लिहून ठेवा. कुत्र्याला किती बिस्किट चारा, कुत्र्याला किती बिस्किट चारा, त्यानं चावणं सोडलं नाही. आई बापाला किती त्रास द्या, त्यांनी आशीर्वाद देणं बंद केलं नाही. बस हे बिचारे गुरुजींच्या मुलांची पारणं फिटली. एवढा मोठा सोळा गुरुजीने डोळ्यानं पाहिला. स्वर्गात काय व्हायचं, स्वर्गात काही नाहीच, ते होतंय काय स्वर्गात काय? अरे हाच स्वर्ग आहे. माया पुढे बसले, तुम्हाला कशी आठवण आली? आपण स्वर्गात आहे सध्या. वर जाऊन काय करायचं, वर काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही महाराज अरे देहाला विश्राम आनंद लुटा, हा स्वर्ग. आज या बिचारे गुरुजींच्या जीवनाची सफलता झाली, कृत्य झालो, इच्छा केली ते पाव. कोण करत? डावे सुद्धा बंद होणारी 5 वर्षात. डावे घालणार नाही लोक. आता नावा उगता देणार लोक बामणाला. पॅकेज कावळाही तू सांग, भातही तू शिजव. फार वाईट झालं महाराज. याला एक ओवी आहे तिसऱ्या अध्यायात, धर्म बुडाला. का असं काय आलंय महाराज? हे 50% महिला मुलं आईशी बोलत नाही महाराज. ती आई फक्त माणसं फक्त सुधारल्या तो कपड्यांनी. या 4 वर्षामध्ये बापच पोरांची खाती कधी झाले. 70चा बाप आणि 22 वर्षाच्या पोराला पाणी पाजतोय. काय जीवनामध्ये कोणाला वेळ आहे? हे बिचाऱ्या पोरांना सुट्ट्या लागून महिना झालाय. त्यांच्या मामाचा फोन तरी आला का? आलता का नाही?